सुट्ट्या तेल विक्रीवर तुकाराम मुंढे जे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत त्यांनी सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी जे आहे ते तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ठिकठिकाणी सोलापूर असेल विविध राज्यभरामध्ये या निर्णयाच्या विरोधात बैठका व्यापाऱ्यांच्या होत आहेत. कुठं निर्बंध घातले जात आहेत. या निर्णयाचा कडाडून विरोध होत असताना आपण सध्या सोलापूरच्या माड्यामध्ये आणि माड्यातल्या आठवडी बाजारामध्ये आलो आहोत. काय नेमकी परिस्थिती आहे या सुट्ट्या तेल विक्रीमुळे या बाजारपेठेवर याचा काय परिणाम झाला आहे का याचा आपण आढावा जो आहे तो टीव्ही 9 घेत आहे. आपण जर पाहिलं असेल तर आठवड्या बाजारामध्ये आहोत. मामा काय सांगाल, सुट्ट्या तेल विक्रीवर निर्बंध आणले तुकाराम मुंढेंनी, याचा काय परिणाम झाला का व्यवसायाला? परिणाम भरपूर झालेला आहे. गेल्या गोरगरिबांना 20 रुपये 30 रुपये 10 रुपयाचं तेल नेऊन खायची पंच झाली. पाकिट 150 आणि 160 140चं कसं न्यायचं त्यांनी. महागाई साखर 75 80 रुपये झाली. त्यामुळं गोरगरिबाचे प्रचंड हाल व्हायला लागले. ते म्हणतात ते सुट्टं तेल कशामुळं बंद झालं. किती 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 रुपयाचे नेलं जात होतं ग्रामीण भागातले शेतकरी? 20 रुपयाचं 30 रुपयाचं 40 रुपयाचं 50 रुपयाचं असं नेतात. आता काय मग? आता काय त्यांना आम्ही सांगतो पिशवी नको म्हणते. ती परवडत नाही पिशवी. पिशवी पाव किलो येत नाही. पिशवीत 4 पाव किलो म्हणून 200 ग्रॅम 180 ग्रॅम येते. कुठं जर पाहिलं तर 150 160 रुपयाच्या आसपास जे आहे ते या तेल पिशवीचे रेट आहेत. मात्र कुठं याला फटका व्यवसायाला बसत असताना पाहायला मिळतं. मावशी देखील, मावशी कुठले काय करता व्यवसाय तुम्ही आणि कसं या तेल विक्रीच्या काय परिणाम झाला आहे किचन बजेटवर? हां, तेल जी सुट्ट्या घेऊन जात होता, महागाई वाढली. सगळे गोरगरबान कसं खायचं, सगळी महागाई वाढली. सुट्ट तेल घेऊन जात होता का किराणा बाजारामध्ये? जात होतो की. आता कसं मग आता बंद झाली? आता बंद झालं. पिशव्या न्यायच्या कमीच येत आहेत त्या पिशव्यात बी तेल. आपण जर पाहिलं असेल तर ह्याचं बजेट जो आहे ते आर्थिक बजेट बिघडताना दिसतं. काय व्यवसायावर काय परिणाम आहे की व्यवसाय? काय मग घेऊन जातात का 160 160? नाही घेऊन जात. म्हणजे काय हो नेमकं आधी कितीच्या पिशव्या घेऊन जात होते आणि आता कशा पद्धतीचं मार्केट आहे? पहिलं सुट्टं तेल नाही, 40 रुपये 50 रुपये नाहीचे. पण आता मिळत नाही सुट्टं तेल. कुठं सुट्ट्या तेलाचा तुटवडा आहे. आपल्या समेत काय दुसरे देखील किराणा व्यावसायिक या ठिकाणी आहेत. मामा काय सांगाल, सुट्टं तेल म्हटलं की गोरगरीब घेऊन जात असायचे, मात्र आता काय परिस्थिती आहे मार्केट? आता गोरगरीब लोकांना सुट्टं तेल घ्यायची अडचण झाली. पैसे कमी असल्यामुळे त्यांना पिशवी घेणं होत नाही. मग कमी तेलाचं विक्री कमी झाली. लोकांना खायचं वांद झालं. आता बाजारात म्हटलं की शेतकरी सर्वसामान्य घेऊन जात असायचे. आता किती रुपयाचं आधी सुट्टं तेल मिळत असायचं आणि आता काय परिस्थिती आहे? आधी सुट्टं तेल मिळताना 10 20 50 रुपये 100 रुपये लोक घेऊन जायचे. आज 150 रुपये पिशवी लोकांना घेणं शक्य नाही. आज 150 200 रुपये तेलाच्या पिशवीचा भाव झाला आहे. एवढं घेणं शक्य नसल्यामुळे लोक आज सुट्टं तेल उडकत सगळीकडे. सुट्ट्या तेलाची मागणी करतात. आता बी तुम्ही ठेवताय काय? नाही, आम्ही ठेवत नाही. मिळत नसल्यामुळे पैसे कुठलं वरूनच बंद झालं. वरूनच बंद झाल्यामुळे आम्ही ठेवतच नाही. दादा काय सांगाल, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाकडे कसं पाहताय आणि कसा निर्णय वाटतोय? आम्ही तुकाराम मुंढेच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. कारण काय? कारण तुकाराम मुंढे साहेबांमुळे आम्हाला आज बाजारमध्ये जे काय वस्तू आहेत, जे आरोग्याच्या वस्तू आहेत, ते आम्हाला शुद्ध पद्धतीनं मिळायला लागलेत. जर समजा आम्ही जर असं समजा तुम्ही तेल जर घ्यायला गेलेत, जर तुम्ही आपलं सुट्टे तेल, तर त्यात भेसळ असते. समजा आपण 10 रुपये वाचवायला गेलो तर आमचं 500 रुपये दवाखान्यात जातात. पण गोरगरीब त्याच्यामुळं आमचं आरोग्य व्यवस्थित राहते. पण कोट तर गोरगरीब मजूर असतात, शेतकरी असतात, त्यांना की किचन बजेट आठवड्याचं त्यांना मेळ लावण्यासाठी कुठं 10 रुपये 20 रुपये 30 रुपयापर्यंत तेल घ्यावं लागतं. मार्केटला अशा पिशव्या नाहीत ना पण कमीतल्या. काय करायचं? आमची त्या संदर्भात तेवढीच मागणी आहे की तुम्ही जसं पाव किलो अर्धा किलो किंवा छटा अशा तुम्ही ते पॅकिंग तयार करा. जसे जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला तेल घेण्यास परवडेल. कसं पाहताय? तुकाराम मुंढे साहेबाच्या आम्ही ह्या निर्णयाचं पूर्णपणे स्वागत करतो. त्यांचं बरोबर आहे. कारण सुट्टं आम्ही 10 रुपये इकडे बघितले, तर आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं सहकार्याने की जरी आपण इकडे 10 रुपये बघितले तर इकडं 1000 रुपये 500 रुपये दवाखान्याला आपले जातात ना. त्यामुळे तुकाराम मुंढे साहेबाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आपण जर पाहिलं असेल तर कुठंतर प्रतिसाद जो आहे तो तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला एकीकडे प्रतिसाद मिळतो आणि दुसरीकडं याचा आर्थिक फटका जो आहे तो कुठंतर 10 20 रुपये 30 रुपयाची जो तेल खरेदी सुट्टी करत होता त्यांना मात्र आता अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळं तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला व्यापारी कडाडून विरोध होत असले तर काही नागरिक मात्र या निर्णयाचं स्वागत करताना पाहायला मिळतात. कारण एकीकडे 10 20 रुपयाची तुम्ही चिंता करताय, मात्र आरोग्याचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं प्रत्येकानं जे आहे ती खबरदारी घेण्याचं आणि तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचं स्वागत देखील होताना पाहायला मिळत आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, आठवडा बाजार, माढा, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.